मित्रांनो, आज आपण आपल्या लिंबोनीमधल्या बोरला 3 HP सोलर बसवणार आहे. तर 3 HP सोलर जे आहे ते CRI कंपनीचं आहे. तर खूप सारे यूट्यूबवरती व्हिडिओ पाहिले की 3 HP बोरवेलला जे बसवलेलं आहे सोलर आहे ते पाणी किती मारतं. तर खूप कमी व्हिडिओ येतं. तर आज तुमच्यासाठी 3 HP मोटर CRI कंपनीची तर पाणी किती मारणार आहे तर ते पूर्णपणे आपण आज पाहणार आहे. आणि इन्स्टॉलेशनमध्ये कुठले इक्विपमेंट आले, तर इन्स्टॉलेशन कसं होतं, किती वेळ लागतो, कुठल्या गोष्टी लागतात ते सुद्धा आपण पाहणार आहोत. समोर जे आहे ते स्ट्रक्चरचं काम चाललेलं आहे, स्ट्रक्चर बसवलेलं आहे. तर फायनल फिटिंग चालू आहे. तर CRI पंपला 3 HP एकच स्ट्रक्चर लागतं. तो अदर कंपनीला तुम्ही 2-2 पाहिले असतील, पण या कंपनीला एकच स्ट्रक्चर लागतं. आणि हे साहेब आले तर त्यांनी पंप खोलला आहे. CRI कंपनीचा पंप आहे. असेंब्लीचं काम चालू आहे इथं. तर पॅनल कुठल्या कंपनीचे आलेत आपण बघूया एकदा. 6 पॅनल आलेत आपल्याला. पॅनल जे आहेत मेड इन इंडिया बाय एल्पेक्स सोलर म्हणून कंपनी आहे, तिचे पॅनल आहेत. टोटल 6 पॅनल आहेत इथं. आणि हे स्ट्रक्चर पाहू शकता. स्ट्रक्चरला मित्रांनो खड्डा जो आहे तो आपण ट्रॅक्टरने घेतला होता. त्या ट्रॅक्टरला एक मशीन येतं, त्या मशीन थ्रू आपण हा खड्डा घेतला होता. हा खड्डा पाहू शकता. हा पाईप आलेला आहे. हा पाईप किती इंच आहे? 2.5 आहे का? 2 इंची का? आणि किती फूट आहे? 230. 2 इंची पाईप, 230 फूट हा पाईप आलेला आहे. हा ब्लॅक पाईप पाहू शकता. याच्यासोबत वायर पण आलेली आहे 230 फूटची. बघूया. आणि हा आपला ट्रॅक्टर छोटा पाऊण ब्राची ट्रॉली आणि स्वराज म्हणतो मी, फार्म ट्रॅकचा 26 HP ॲटम. तर याच्यामध्ये आपण थोडंफार सामान आणलेलं आहे. काय काय आणलं आहे सामान याच्यासोबत? 2 ड्रम आणले पाण्याला, एक सिमेंटची गोणी आणलेली आहे, तर एक आहेत गमेल आणि एक बादली त्याच्यामध्ये आणलेलं आहे आपण. मित्रांनो, बोरवरच्या सोलरला बसवायला टोटल 2 ते 3 तास लागतात, कारण का आपली 3 HP मोटर आहे मित्रांनो. तर 6 पॅनल त्याच्यामध्ये येतात. तर तुम्ही पाहू शकता पॅनल बसवणं चालू आहे, बाकी फिटिंग झालेली आहे. तर पॅनल बसवतील आणि वायरिंग करतील आणि कनेक्शन देतील आणि मोटर पण सोडलेली आहे. टोटल 3 तासामध्ये या गोष्टी होतात आणि 3 तासामध्ये तुम्हाला पाणी दाखवतील ते. तर मित्रांनो, इन्स्टॉलेशन डन झालेलं आहे, कंप्लीट झालेलं आहे. आपण आपल्या बोरवरती 3 HP CRI पंप बसवलेला आहे सोलरचा, पाहू शकता. तर 3 HP बोरवेलवरती CRI कंपनीची मोटर बसवलेली आहे. तर 3 HP मोटर पाणी किती मारते? आता खूप साऱ्या मार्केटमध्ये कंपन्या आहेत, तर प्रत्येकाचं प्रेशर मे बी सेम असू शकतं किंवा वेगळं असू शकतं. तर CRI कंपनीची मोटर 3 HP बोरवरती पाणी किती मारते मित्रांनो? तर 6 पॅनल बसवलेत आपण टोटल. तर आपण पाणी एकदा चेक करणार आहे पाणी किती मारते. का खूप जणांचा प्रश्न असतो की 3ची मोटर जी आहे ती पाणी कमी मारते. आणि वातावरण जे आहे सध्याचं ते थोडंसं थंडीचं वातावरण, कडक असं ऊन नाही, नॉर्मल असं ऊन आहे. त्या उन्हामध्ये पाणी किती मारते आपण पाहूया. तर मग CRI कंपनीचं स्टार्टर आहे हा, चालू करूया. चालू केलेलं आहे आपण. हे बघू शकता ना, पाणी येण्याचा टाईम झालेला आहे. पाणी स्टार्ट होत आहे. मित्रांनो, हे पाण्याचं प्रेशर पाहू शकता. 3 HP मोटर आहे. ऊन थोडं कमी आहे आणि मे बी थोडं ऊन कडक पडल्यानंतर पाण्याचं प्रेशर नक्कीच वाढणार आहे. मोटर बंद करूया, चिखल होत चाललेलं आहे इथं. तर मित्रांनो, यूट्यूबवरती सर्वात जास्त जो व्हिडिओ पाहिले असतील आपण, तर त्याच्यामध्ये 3 HP जी मोटर बसवलेली बोरवरची सोलरची, त्याच्यामध्ये पाण्याचं प्रेशर खूप कमी पाहायला भेटतो. तर हा तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर तुम्ही अंदाजा लावू शकता तुम्हाला 3 HP बसवायची का 5 HP बसवायची, कारण क्षेत्रावर डिपेंड आहे. तर तो 2.5 एकरपेक्षा जास्त क्षेत्र असेल तर
त्या सर्वे नंबरमध्ये तर तुम्हाला 500 भेटेल. आणि 2.5 एकरपेक्षा कमी क्षेत्र असेल त्या सर्वे नंबरमध्ये तुम्हाला 3 HP मोटर देण्यात येईल. तर आपल्या लिंबुनीचा बाग ह्या 1 ते 1.5 एकरचा बाग होता. तर ह्या झाडांसाठी आपण आता इथं कांदा पण आपल्याला लावायचा आहे. तर याच्यासाठी आपण हे सोलर बसवलेलं आहे. तर एवढं क्षेत्र तर 100% भागन, काही शंका नाही. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणला होता स्पेशल.